चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्। सूत महाराज शौनक ऋषींना सांगतात, सनक सनातन सनंदन सनत कुमार बद्री केदार क्षेत्रामध्ये गेलेले असताना, चिंतन करत असताना फिरत फिरत नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि नारद महर्षींनी सनकादिकांना पाहिल्याबरोबर नारद महर्षी सनकादिकांच्या जवळ गेले. नारद महर्षी आले म्हणून सनकादिकांना आनंद झाला. नारद महर्षींना थोडंसं भजन म्हणायला लावलं. नारद महर्षींनी नारायण नारायण भजन केलं. सनकादिकांनी पाहिलं, नारद महर्षींचा चेहरा थोडासा पडलेला दिसला. भजन करणाऱ्यांचा चेहरा कसा पाहिजे? आनंदित पाहिजे बरं का. भजन करताना तरी कमीत कमी चेहरा कसा पाहिजे? आनंदित पाहिजे. पण नारद महर्षींचा चेहरा पडलेला होता. तेव्हा सनकादिक नारद महर्षींना विचारतात, नारद महर्षी, कथं ब्रह्मन् दीनमुख कुतश्चिंतातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. महाराज, तुमचा चेहरा असा पडलेला का हो? काय झालं तुम्हाला? तुम्ही तर भगवंताचे भक्त आहात, परमार्थिक आहात. जगाचं दुःख घालवण्याकरता हातामध्ये विणा घेता, भजन करता आणि तुम्ही नेहमी फिरत असता. तुम्ही जर दुःखी झाले तर जगाचं दुःख जाईल कसं? कलियुगातल्या लोकांचं सोडून द्या. अगोदरच लोक जगामध्ये दुःखी आहेत. सुविधा वाढल्या, सुखसोयी वाढल्या, पैसे वाढले, लोकांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जशी पूर्वी होती तशी राहिलेली नाही. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, लोकांचे चेहरे असे उदास झाल्यासारखे दिसतात. आपल्या इथं नाही बरं का तसं कोणी. आपण सगळी परमार्थिक मंडळी आहोत. काही लोक असे गंभीर चेहरा करून बसतात. त्यांना जर विचारलं, हो तुमचा चेहरा असा एवढा गंभीर का? तुम्ही रडताय का? हिंदीमध्ये म्हण आहे, मिया रोते हो क्या? ते म्हटले, नहीं नहीं, हमारी सूरत ही ऐसी है. काहींचा चेहरा असा असतो, कायम इस्त्री फिरवलेली असते. कोणाशी बोलायचं नाही, कोणाकडे पाहून हसायचं नाही. अशा लोकांना जास्त त्रास होतो बरं का. मग मानसिक त्रास. मनुष्याचं जीवन म्हणजे केवळ काम करण्याकरता आणि पैसे मिळवण्याकरता नाही. हे साधन आहे. पैसा असला पाहिजे, कामही केलं पाहिजे, पण जीवन कशा करताय? आनंदी राहण्याकरता आहे. चेहरा हा माणसाच्या अंतःकरणाचा आरसा आहे. काही काही लोकांना रडत राहायची सवय लागलेली असते. आमच्या गावाकडे एका माणसाचं नाव गावातल्या लोकांनी, मुलांनी एक टोपण नाव ठेवून दिलं. तुमच्याकडे तो शब्द आहे की मला माहिती नाही. त्यांचं नाव ठेवलं सदा इवळे. इवळे शब्द तुमच्याकडे नसेल बहुतेक, आहे का? इवळे म्हणजे रडत राहणार. एखादा जर सारखा रडत असेल ना, तर काय इवळतोय सारखा असं म्हणतात. मग त्याचं नाव ठेवलं सदा इवळे. मी म्हटलं, का रे मुलांनो, त्याचं नाव सदा इवळे का ठेवलं तुम्ही? ते म्हटले, काय सांगायचं, त्यांना इवळायची जास्त सवय आहे. हे वळ नाही रे.
इवळायचं म्हणजे काही जरी विचारलं, त्यांना जर विचारलं, भाऊ कसं काय ऊस, ऊसाचं काय खरं आहे यंदा तुम्हाला माहिती नाही का? कसे काय टोमॅटो, म्हटलं टोमॅटोचं काय खरं आहे? कसे काय कांदे, कांद्याचं काय खरं आहे? कसं काय व्यापार चाललाय, आमच्या व्यापाराचं काय खरं आहे? लोक म्हणतात तुमचं तरी काय खरं आहे? तुम्हाला सारखं उळत राहायची सवय लागलेली आहे. काही काही लोकांना दुःख कसं तयार करायचं याची आयडिया आलेली असते बरं का. काही काही लोकांना सुख कसं तयार करायची याची आयडिया आहे. दुःख कसं तयार करायचं याची युक्ती काही लोकांना माहिती असते. चांगलं चाललेलं असतं, काय देवानी तुमचं चांगलं चालवलंय हो, तुमच्यावर फार मोठी देवाची कृपा आहे, लगेच रडायला सुरुवात. आता चांगलं चाललंय हो, पण पहिलं फार वाईट होत. पहिलं आठवायचं आणि रडत बसायचं. आता जे झालंय तर द्या ना सोडून, पण ज्याला दुःख तयार करायचंय त्याला कोणी काय करू शकत नाही. हो, कशाने मनुष्य दुःखी होईल काही सांगता येत नाही हल्ली. दुसऱ्याचे कपडे पाहिले तरी दुःखी, दुसऱ्याचं घर पाहिलं तरी दुःखी, भाजी जरी साधी खराब झाली व्यवस्थित झाली नाही तरी दुःख. दुसऱ्या दिवशी घरातल्या लोकांनी चांगली भाजी केली, काल अशी का नव्हती झाली म्हणून ती भाजी खायची नाही, दुःख. ज्याला दुःखच तयार करायचंय त्याला जगात कोणीही त्या ठिकाणी आवरू शकत नाही. वर्तमान काळातलं दुःख, समजा वर्तमान भूतकाळातलं नसलं चिंतन करत तरी काही काही लोक भविष्याची चिंता करत असतात. पुढं कसं होईल. काही काही लोक सकाळी सकाळी पेपर वाचतात आणि इथं असं झालं तिथं तसं झालं नाही, जगाचं कसं होणार. म्हणून दिवसभर लोक, घरातले लोक म्हणतात हो तुम्ही पेपर वाचा, आमचं डोकं नका खाऊ, तुमचं तुम्ही बघा. काय सगळ्या घरातल्या लोकांचं डोकं बिघडवतात काय काय. इथं कोणी नाही बरं का तसं. एक उदाहरण सांगितलं मी. दुःख जर करायचं असेल तर मनुष्याला कशाने दुःख मनुष्य करील काही सांगता येत नाही. हे झालं अज्ञानी माणसाचं. पण नारद महर्षींना सनकादिक म्हणतात तुम्हाला दुःख करायचं कारण म्हणजे कधी कधी साधू संतांना सुद्धा दुःख करावं लागतं. साधू संतांचा चेहरा सुद्धा पडतो, हे याच्यातून शिकायचंय. नारद महर्षींना विचारलं तुमचा चेहरा का पडला. नारद महर्षी म्हणतात माझं दुःख वेगळं. माझं दुःख म्हणजे माझ्या दुःखाने मी दुःखी नाही. मग माझ्या दुःखाचं कारण ऐका. नारद महर्षी आपल्या दुःखाचं कारण सांगतात. अहम तु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबंधनम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः. पृथ्वीचं खूप लोक वर्णन करतात म्हणून नारद महर्षी म्हणतात मी पृथ्वीवर फिरण्याकरता गेलो. आणि पहिल्यांदा मी तीर्थक्षेत्रामध्ये गेलो आणि तीर्थक्षेत्रामध्ये मला जे पाहायला मिळायला लागलेलं आहे ते पाहून मी दुःखी झालो. काय काय नारद महर्षींनी तीर्थक्षेत्रावर पाहिलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते बरं का. आता ते त्यावेळेस नारद महर्षींना दिसलंय सगळं. त्यावेळेस पासूनच सुरुवात झाली. काय पाहिलं नारद महर्षींनी. नारद महर्षी म्हणतात पहिल्यांदा तीर्थक्षेत्रात जे लोक राहतात तिथेच कलीचं आगमन झालेलं आहे. कली घुसलेला आहे आणि त्या कलीमुळे सगळं वाटोळं चाललेलं आहे. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जण पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे.
तीर्थक्षेत्रामध्ये सत्य राहिलं नाही. सत्य याचा अर्थ कोणी खरं बोलायला तयार नाही. आणि ज्यावेळेस तीर्थक्षेत्राचेच लोक खोटं बोलतात, चांगले लोक खोटं बोलायला लागतात, त्यावेळेस सर्वसामान्य लोक म्हणतात, तेच लोक देवाजवळचेच लोक खोटं बोलतात, मग काय सार राहील, आम्ही खोटं बोललो म्हणून काय झालं. जिकडे तिकडे तीर्थक्षेत्रामध्ये लोक खोटं बोलताना दिसून येतात, भ्रष्टाचार करताना दिसून येतात, अनाचार करताना दिसून येतात. तप राहिलं नाही, तप करायला कोणीच तयार नाही. तपाने इंद्रियांची शुद्धी होते, पण तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा तपस्वी लोक पाहायला मिळत नाहीत. शौच म्हणजे पवित्र, पवित्र आचरण दिसत नाही. दया राहिली नाही, दान राहिलेलं नाही. जो तो आपलं पोट कसं भरेल याच्या मागे लागलेला आहे. बरं, लोकांचं बोलणं सुद्धा चांगलं राहिलं नाही तीर्थक्षेत्रावर. कुटभाषिणा म्हणजे लोक चांगलं बोलत नाहीत, सरळ बोलत नाहीत. माणसाच्या जीवनामध्ये त्याचं बोलणं चांगलं पाहिजे. वेचिते वचन, वेचिते वचन, वेचिते वचन, वेचिते वचन, तेने राहे समाधान, तेने राहे समाधान, तेने राहे समाधान. लवकर चांगलं पाहिजे. लोक वर एक बोलतात, मनामध्ये दुसरंच असतं आणि करताना तिसरंच करतात. ज्याप्रमाणे बोलतात लोक त्याप्रमाणे वागत नाहीत. त्याच्यामुळे दंभ दिसून येतो. कलियुगामध्ये पाखंड वाढलेला आहे, दंभ वाढलेला आहे. त्यामुळे लोकांच्यावर त्या बोलण्याचा, वागण्याचा परिणाम होत नाही. एक व्याख्यान देणारे होते, आईवर खूप चांगलं व्याख्यान द्यायचे. त्यांच्या व्याख्यानाला एवढी गर्दी जमायची आणि व्याख्यान सुरू झाल्यानंतर आई हा विषय ते असा बोलायचे की सगळ्या लोकांच्या डोळ्याला पाणी लागायचं. असंच एका ठिकाणी त्यांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांच्या डोळ्याला पाणी, ऐकणाऱ्या सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी. सगळ्या श्रोत्यामध्ये एक मनुष्य होता, तो हसत होता मध्ये. शेजारी बसलेला जो मनुष्य होता त्याने पाहिलं, सगळे लोक रडतात, वक्ता रडतोय, श्रोते रडतात आणि हा बिचारा हसतोय. त्याचा हात धरला, म्हणले तुला काय कळतं का रे, काय वातावरण तयार झालंय, सगळे लोक रडतायत, तू खुशाला हसतोस. तो म्हटलं तुम्ही मला शिकवू नका. म्हटलं नाही, तुझ्या हसण्याचं कारण तरी काय. म्हटले यांचं आईवर व्याख्यान चाललंय ना, त्यांच्या शेजारी मी राहतो म्हणे. आईवर रडून रडून सांगतोय म्हटलं हा, आणि रोज घरात काय चालतं ते मी रोज पाहतो म्हणे. त्यामुळे मला हसायला येते. याला म्हणायचं दंभ. कलियुगामध्ये हे सगळं पाहायला मिळालं. नारद महर्षी म्हणतात, घराघरामध्ये त्या ठिकाणी रागद्वेष चालू आहे, भांडणं चालू आहे, तंटे चालू आहेत.
कलीचं आगमन झाल्यामुळे हे सगळं व्हायला लागलं. कली म्हणजे कलह, कलियुग. अरे युगाचाच महिमा आहे. काही गोष्टी काळाच्या महिम्यामुळे घडतात. काळच असा येतो, चांगले चांगले म्हणणारे लोक सुद्धा बिघडून जातात. कालाचा प्रभाव असा विचित्र आहे. नारद महर्षी म्हणतात, मी फिरत फिरत त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेलो. एक 16 वर्षाची दिव्य अशी तरुण श्री रडत असताना दिसली. तिच्या बाजूला 2 म्हातारी पडलेली होती. अनेक स्त्रिया तिची सेवा करत होत्या. मी रस्त्याने चाललेलो असताना तिने मला हाक मारली. हाक मारल्यानंतर मी जवळ गेलो आणि तिला विचारलं, तू कोण आहेस? गोपाल कृष्ण भगवान मी तू कोण आहे असं विचारल्यानंतर तिने सांगायला सुरुवात केली, अहम भक्त अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानौ काल योगेन जर्जरो काल योगेन जर्जरो. मी भक्ती आहे. ही माझी 2 मुलं आहेत. ह्या सगळ्या माझ्या दासी आहेत. अहो पण मग तुम्ही रडता कशा करता? म्हणजे कालाचा महिमा. काळच असा आलाय, भक्ती करणाऱ्या माणसाला भक्तीलाच रडावं लागतंय. घोर असं कलियुग आलेलं आहे. मी आणि माझ्या मुलांना घेऊन जिथे जिथे गेले तिथे तिथे सगळ्यांनी माझी उपेक्षा केली. त्यामुळे माझी मुलं आम्ही सगळे म्हातारे झालो. माझ्या मुलांना घेऊन मी वृंदावनामध्ये आलो. लोकांनी आले, मला लोकांनी स्वीकारलं, मला खाऊ पिऊ घातलं, माझं पोषण केलं. त्याच्यामुळे मी पुन्हा तरुण झाले. पण माझी 2 मुलं मात्र अजून म्हातारीच राहिली. त्यांना कोणी विचारत नाही. नारद महर्षी, तुम्ही भगवंताचे भक्त आहात. माझ्या 2 मुलांना तरुण करण्याचं काम तुम्ही करू शकता. नारद महर्षींनी भक्तीला धीर दिला. घाबरू नको, धैर्य धर. जो भगवत भक्त असतो त्याने धीर धरावा बरं का. काळ एकसारखा राहत नाही, दिवस एकसारखे राहत नाही. एका साधूकडे एक साधक गेला आणि त्याने विचारलं, मला काहीतरी उपदेश लिहून द्या. तो म्हटले, साधूने सांगितलं सोप्पा उपदेश सांगतो. तो उपदेश वाटलंस तर तू तुझ्या अंगठीवर कोरून ठेव. दुःखाचा प्रसंग आला की त्या अंगठीवर बघायचे, ते 2 शब्द वाचायचे. तो मनुष्य घरी गेला आणि त्याने चिठ्ठी उघडून पाहिली आणि त्या ठिकाणी आपल्या अंगठीवर त्या चिठ्ठीतले शब्द होते ते कोरायला लावले. नंतर अंगठी घातल्यानंतर त्याने पाहिलं, त्याच्यावर 2 शब्द लिहिले होते. काय शब्द होते? ए भी दिन जाएंगे. म्हणजे सुखात असल्यानंतर सुद्धा माणसाने जास्त हुरळून जाऊ नये, त्या अंगठीकडे बघावं. ए भी दिन जाएंगे. जाऊ शकतात. एकदम दुःख आलं तर निराश होऊ नये, त्या अंगठीकडे बघावं. ये भी दिन जाएंगे. काळ सारखा स्थिर राहत नसतो. नारद महर्षींनी पहिला धीर दिला. अगं तू काय सामान्य आहेस का? कलियुगामध्ये हे सगळं का घडतंय? कलियुग आलेला आहे. शास्त्रात सार राहिलं नाही, तीर्थात सार राहिलं नाही. नको ते लोक तीर्थात येऊन राहायला लागले. शास्त्र लोक विकायला लागले.
त्याच्यामुळे कशामध्ये सार राहिलं नाही. पण तू घाबरू नकोस, कारण तू भगवत भक्ती आहेस. ज्याच्या घरी तू जाते त्याच्या घरी देवाला जावं लागतं. मुक्ती नावाची तुझी दासी आहे. तू ज्याच्या घरी गेली त्याला कुठल्याही प्रकारची कधी बाधा होऊ शकत नाही. त्याच्या जीवनात कोणतंही दुःख येऊ शकत नाही. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाहीत. ते केवळ भक्तीने वश होतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोपी आहे. हजारो जन्माच्या पुण्याने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात केवळ भक्तीच सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात. व्रत, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादी साधनांची काय आवश्यकता नाही. एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. नारद महर्षींना भक्ती म्हणायला लागले, ठीक आहे तुम्ही एवढं सगळं वर्णन केलं, पण या माझ्या मुलांना तर तुम्ही तरुण करा, काहीतरी उपाय करा. नारद महर्षी त्या मुलांच्या जवळ गेले आणि त्या ठिकाणी मुखम संयोज्य कर्णांते शब्दमुच्चे समुच्चरण ज्ञान प्रबुद्यताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्यताम वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर्मुहुर्मुहुः बोध्यमानव तदा तेन कथंचित उत्थितो बलात्. वेद वेदांताचा घोष केला, गीता पाठ केला, उठून बसले. पण पाठ बंद झाला का परत झोपून जायची, जशीच्या तशीच व्हायची. पाठ ऐकल्याबरोबर ज्ञान जागृत होतं, वैराग्य जागृत होतं. पण पाठ संपला कधी कधी जशीच्या तशी स्थिती होती. कायमचे हे जागृत झाले पाहिजे. त्याच्याकरता काय करायचं? म्हणून नारद महर्षींना या ज्ञानाची आणि वैराग्याची चिंता लागली. हे ज्ञान आणि वैराग्य जर झोपले तर सगळ्या जगातल्या लोकांची भक्ती झोपून जाईल. म्हणून नारद महर्षी दुःखी झाले होते आणि सनकादिकांना विचारलं, मार्ग काय? सनकादिक म्हटले, घाबरू नका, याच्याकरता तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल आणि ते म्हणजे श्रीमद भागवताचं श्रवण. त्या भागवत कथेचं महात्म्य या ठिकाणी नारद महर्षींना सनकादिक मुनी सांगतात. तुम्ही भागवत कथेचं आयोजन करा, मी तुम्हाला येऊन महात्म्य सांगतो. नारद महर्षींनी भागवत कथेचं एका घाटावर त्या ठिकाणी आयोजन केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञान यज्ञस्त्वया तत्र कर्तव्यो ह्यप्रयत्नतः अपूर्वरसरूपाच कथा तत्र भविष्यति. त्या ठिकाणी नारद महर्षींनी आयोजन केलं. भव्य मंडप दिला, उच्च आसन तयार केलं, सजवला तो मंडप. सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं. सगळे ऋषी आले. जे आले नव्हते त्यांच्याकडे भृगु ऋषी जाऊन निमंत्रण द्यायचे. आपण तर श्रवण करायचं, पण आपल्याबरोबर सर्वांना श्रवण घडवायचं. त्याने रस आणखीन वाढत वाढत जातो. आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होतं. सगळे ऋषी मुनी आले, सर्व लोक आले आणि मग या कथेमध्ये त्यांना ज्ञानदान करण्याकरता म्हणून स्वतः सनकादिक मुनी आले. सगळे वेद, उपनिषद, मंत्र, तंत्र, 17 पुराण, 6 शास्त्र मूर्त रूप धारण करून त्या कथेमध्ये आले. गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्र, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्य, हिमालय आदी पर्वत, असे देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. कथा ऐकण्यासाठी सगळे येतात बरं काही. म्हणून आपण कथेच्या मंडपात आल्याबरोबर आपल्याला सगळ्या तीर्थांचा सहवास घडतो, सगळ्या शास्त्रांचा सहवास घडतो. सनकादिक मुनी त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर उच्च आसनावर सनकादिकांना बसवलं. बसवल्याबरोबर सनकादिकांनी कथेचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू
हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा पुढं तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता सर्व सुख ध्यान सर्व अलंकार सर्व सुख ध्यान सर्व अलंकार सर्व अलंकार. सनकादिक मुनी महात्मे सांगतात, डबल नाही म्हणायचं, एकदाच संपून टाकायचं, वेळ कमी. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आणि 12 स्कंद आहेत. जोपर्यंत एक क्षणभर का होईना शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसारात भटकत राहतो. इतर अनेक शास्त्रांनी पुराण ऐकून काय लाभ होणार? त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होतो. मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत शास्त्र पुरेसे आहे. ज्या घरात नित्य भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते. हजारो अश्वमेध यज्ञ, शेकडो वाजपेयी यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाची बरोबरी करू शकत नाहीत. असं वर्णन केलं आणि सर्व भागवताचं महात्म्य सांगितलं. कलियुगात पुष्कळ दिवसापर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणं, नियमांना बांधील राहणं आणि केवळ एखाद्याच पुण्यकार्याला वाहून घेणं अवघड आहे. कलियुगात जमत नाही माणसाला. म्हणून 7 दिवस श्रवणाचा विधी सांगितला. 7 दिवसच द्या, त्यातही थोडाच वेळ द्या. अशा प्रकारे सप्ताहाचा विधी या ठिकाणी सांगितला. संपूर्ण भागवतामध्ये भगवंतांनी तेज ठेवलंय. हे सगळ्या कथा सांगितल्या. भगवंताची प्रत्यक्ष मूर्ती आहे. कलियुगात हा एकच असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो. काम, क्रोधादी शत्रू विजय प्राप्त करता येतो. भगवंताच्या मायेतून सुटका होणं जिथे देवतांना अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार? म्हणून सप्ताह श्रवणाचा विधी सांगितला. ते सगळं सांगत असताना सनकादिक मुनी वर्णन करतात तेव्हा त्या कथेमध्ये एक दिव्य श्री प्रगट झाली. तिच्या बाजूला 2 दिव्य पुरुष प्रगट झाले. त्या श्रीला पाहिल्यानंतर, त्या पुरुषांना पाहिल्यानंतर सगळ्यांचे डोळे दिपून गेले. सनकादिकांना तिने नमस्कार केला. आपण कोण आहात? तिने सांगितलं मी भक्ती आहे. हे 2 कोण आहेत? म्हटले ही 2 माझी मुलं आहेत.
तुम्ही कथेचं महात्म्य सांगायला लागले आणि माझी दोन्ही मुलं तरुण झाली, किंबहुना ती सगळी नाचायला लागली. भक्ती नाचायला लागली, ज्ञानही नाचायला लागलं, वैराग्यही नाचायला लागलं. नारद महर्षी, व्यास महर्षी या ठिकाणी म्हणतात की सनकादिकांना भक्तीने विचारलं, मी कुठं बसू? म्हटले, जे ऐकायला आलेत ना त्यांच्या मनात जाऊन तुम्ही ती गजन बसा. सगळ्यांच्या मनामध्ये भक्तीने प्रवेश केला, ज्ञानाने प्रवेश केला, वैराग्याने प्रवेश केल्यानंतर काय बोलायचे? सकल भुवन मध्ये निर्धनास्तेपि धन्या निवसति हृदयेषां श्रीहरिर्भक्तिरेका. पेटीवर आला. हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्यः. भक्तीने प्रवेश केल्यानंतर व्यास महर्षी म्हणतात, ते लोक धन्य आहेत. त्यांच्याकडे धन नसेल तरी ते धन्य आहेत ज्यांच्या अंतःकरणात भक्ती आहे. कारण हे असं धन आहे की जे कधी संपत नाही, जे माणसाला परलोकात सुद्धा कामाला येतं. म्हणून सर्वांना आनंद झाला. या ठिकाणी भक्तीने केलेलं एक भजन आलेलं आहे. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण ते भजन शेवटी घेणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे भजन आहे. सगळ्यांना भजन केलं सर्वांनी, सर्वांना आनंद झाला आणि त्या संपूर्ण सभेमध्ये महात्म्य ऐकतानाच भगवान परमात्मा प्रगट झाले. सर्वांनी भगवंतावर पुष्पवृष्टी केली आणि भगवंताचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे जागृत करणारी ही कथा आहे. म्हणून ही कथा सांगितली. बरं, आपण सगळे भक्ती करतो, पण कधी कधी आपली भक्ती रडते. म्हणजे थोडंसं जरी आपल्या जीवनात दुःख आलं तरी आपण रडत बसतो. मग का आपली भक्ती रडते? तर समजायचं अजून आपल्याला ज्ञान नाही आणि आपल्याकडे वैराग्य कमी पडतं. ज्ञान म्हणजे काय? ज्या देवाची भक्ती करायची त्याच्या संबंधी थोडंसं आपल्याला ज्ञान पाहिजे. त्या देवाचं नेमकं स्वरूप काय आहे, त्या देवाच्या आवडी निवडी काय आहेत. कारण देवाची भक्ती करायची म्हणजे देवाला आवडेल अशी केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. एरते पांडवा वाणिज्य करणे. ज्याची भक्ती करायची, सेवा करायची, त्याच्या मनाप्रमाणे ती झाली पाहिजे. मनाप्रमाणे जर झाली नाही तर मग ती आपल्या मनाप्रमाणे करून चालत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला आपण जेवायला बोलवलं, त्याला झालेला आहे डायबिटीज, आणि आपण म्हटलं की आमच्या हातचं घरचं तुम्ही गोड खाल्लंच पाहिजे. बऱ्याच वेळेला वाढणारे लोक असतात, ते त्यांच्या आनंदाकरता समोरच्या व्यक्तीचा काहीच विचार करत नाही. आज तुम्ही 2 गुलाबजामुन खाल्लेच पाहिजेत, त्याला डॉक्टरनी सांगितलेलं आहे गुलाबजामुन खाल्लं की तुम्ही यालाच. सेवा होईल का होती? सेवा होत नाही. लक्षात ठेवा. आपल्याला आनंद मिळेल, पण समोरच्या व्यक्तीला कदाचित त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणून देवाची सेवा करायची. मग देवाला काय आवडतं तसं करणं म्हणजे देवाची सेवा. आपल्याला काय आवडतं ते करणं म्हणजे ती आपली सेवा आहे, देवाची सेवा नाही. देवाला कोणतं भजन आवडतं, देवाचं स्वरूप काय, याला सगळ्याला ज्ञान असं म्हणतात. एखादा मनुष्य देवाची खूप सेवा करतो, 4 तास त्या ठिकाणी पूजेमध्ये बसतो, चांगली गोष्ट आहे.
आणि बाहेर आल्यानंतर कोणाशीच नीट बोलत नाही, सगळ्यांशी भांडायला सुरुवात करतो. भगवान परमात्मा म्हणतात अशी भक्ती मला आवडत नाही. काही काही लोक अज्ञानातून भक्ती करतात, काही नाही, कुठं जातील आणि काय करतील काही सांगता येत नाही. मी असं ऐकलं, ते प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या नावाने एक थडगं बांधलं. वरती देवीचं मंदिर आहे, पण वर जायला त्रास होतो म्हणून वर जायचे लोक आता बंद झाले. खाली जे थडगं आहे तिथंच लोक पूजा करतात. नुसती पूजा करून थांबत नाहीत, नवस बोलतात आणि म्हणतात तो नवसाला पावतो. कोण? कोणाचं थडगं येते? आता अफजल खान नवसाला पावल्यानंतर मुलं कशी होतील? मी आता सध्या घडतंय, तिथं जेवढी गर्दी असते आणि तिथं जेवढा लोक नवस बोलतात, तिथं जेवढा लोक परमार्थ म्हणून करतात, काही लोकांना नाही. जिथं गर्दी आहे, एखाद्या मंदिरामध्ये गर्दी नसेल तर त्यांना दर्शन झाल्याचं समाधानच मिळत नाही. ते दर्शन करून आलो पण काही समाधान नाही वाटत. का? गर्दीत नाही, धक्काबुक्की नाही झाली. खूप लोक दिसले. हो, आज काय कीर्तन झालं, काय कीर्तन झालं, खूपच चांगलं कीर्तन झालं, काय कथा झाली, खूपच कथा झाली. का? म्हणजे 10,000 लोक ऐकायला होते. म्हटलं का महाराजांनी अभंग कोणता घेतला होता? या अभंग बिभंग नाही बघितला बाबा आपण कोणता होता. कीर्तन काय ऐकलं मग तुम्ही? 10,000 लोक होते म्हणून चांगलं झालं. महाराजाला सुद्धा 10,000 लोक आल्याशिवाय कीर्तन केल्याचाच आनंद मिळत नाही. म्हणजे मी पण आलो त्याच्यात बरं का. हा परमार्थाचा आनंद नाही. परमार्थ म्हणजे नेमकं काय चाललंय? लोकांना मनोरंजनच करायचे. जाऊ द्या, तो स्वतंत्र विषय आहे, तिकडे आपली गाडी न्यायची नाही. पण आपण परमार्थ करतो. परमार्थ म्हणजे नेमकं काय करतोय? खरंच आपला परमार्थ योग्य दिशेने चाललाय का, याचं आपण निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. आमच्या आळंदीमध्ये लोक दर्शनाला जातात. आळंदीतली गंमत सांगतो तुम्हाला. बाकीचे लोक लाईनमध्ये दर्शनाला जातात, तिथले गावातले जे लोक असतात ते लाईननी कधी दर्शनाला जात नाही. ते सगळ्यांना बाजूला सारत दुसऱ्या दरवाजाने जातात. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा सगळी लाईन थांबवणार. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा जय हरी, तिथं डोकं टेकवलं. ज्ञानेश्वर महाराजांना बाहेर आल्यानंतर निवांत गप्पा मारत बसतात. झालं बरं का आपलं दर्शन. त्यांना झालेला जो आनंद असतो दर्शनाचा नाही, आपलं लवकर झालं आणि यांचं अजून झालं नाही, या अभिमानाचा आनंद असतो. आमचा हक्क आहे येते, आम्ही ते दर्शन घेतलं म्हणून आनंद होत असतो. तेव्हा भक्ती करत असताना पहिली गोष्ट ज्ञान पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? वाईट गोष्टींचा त्याग. तर भक्ती आनंद देते. आपण उदाहरण सांगत असतो. वेळ झाली, बरीचशी वेळ झाली. खरं दृष्टांत उदाहरण सुज्ञ लोकांच्या समोर लागत नाही. एका गावामध्ये जत्रा होती. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी बरं का. तुमच्याकडे होते का जत्रा? बऱ्याचशा गावोगावी जत्रा होतात. त्या जत्रामध्ये लोक काय खातात आणि काय पितात काय बोलायची सोय नाही. असे 2-4 शेजारच्या गावचे लोक होते. जत्रेत आले, काहीतरी खाल्लं, काहीतरी प्याले. उशीर झाला, भानावरच नव्हते. आता रात्री 11 वाजल्यानंतर यष्ट्या गेल्या सगळ्या. पलीकडं आपल्या गावाला तर जायचंय, मध्ये नदी होती. म्हटलं कशाने जायचं? म्हटलं जाऊ द्या, यष्ट्या गेल्या म्हणून काय झालं, शेजारी नदीत नाव आहे ना. अरे नावाडी नाही ना, पण अरे नावाडी नसला म्हणून काय झालं, आपण 3 जण आहोत, आपण नाव हलवायची जायचं. 3चे 3 भानावर नव्हते, नावेत बसले. प्रत्येकाने हलवायला सुरुवात केली. आधी नाव हलवली, एकदम जीव खाऊन हलवायचे. ती दोघांनी प्रत्येकाने 2-2 तास हलवली नाव. 6 तास झाल्यानंतर
उजाडलं बरं का, आणि उजाडल्यानंतर ते भानावर आलेले होते. मग एकाने पाहिले, म्हटलं अरे रात्रभर नाव हलवली पण अजून पलीकडच्या काठावर गेलीच नाहीत, आहे तिथंच आहे. मग दुसरा म्हणायला लागला, अरे नाव आपण हलवली पण दोरी सोडायची राहिली ना तशीच, जे नाव झाडाला बांधलेली होती ती तशीच ती हलवत होती. तसं परमार्थाचे नाव आपण हलवतोय पण कुठंतरी ती वाईट ठिकाणी बांधलेली आहे, अजून पुढं जात नाही. म्हणून त्या वाईट गोष्टीचा त्याग करणं म्हणजेच वैराग्य आहे. ते केल्यानंतर भक्ती हसायला लागते, हे या कथेतून सांगितलं. यानंतर छोटंसं एक आख्यान आलंय, 2 मिनिट आपण भजन करून तेवढं 15 मिनिटाचं आख्यान घेऊ आणि आपण थांबूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ताली वाजवा एक साथ. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
बोला सर्वांनी. जय जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. राधेश्याम. श्रीमद भागवत ही एक संहिता अशी आहे, याच्यातला प्रत्येक मंत्र जो आहे तो तंत्र ग्रंथानुसार आहे. पण प्रत्येक आख्यानाचं काही ना काही फल सांगितलंय. म्हणजे विचार तर आपल्याला मिळणारच आहे, उपदेश सुद्धा ऐकायला मिळणार आहे, पण नुसतं ऐकलं कानावर पडलं तरी फल मिळणार. जसं एखादा मंत्र आपण म्हटला आणि आपण तो ऐकला, जसं गीतेचं वर्णन करताना काय वर्णन केलंय, गीता ही माऊली आहे, आई आहे, आणि आईला जाणतं आणि नेणतं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी, म्हणजे राग तुम्ही काढा म्हणजे मला मानता येईल. ओवी तोडी काढा, तोडी. गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरसे. गीता माऊलिये नसे जाणे ताने. ऐकलं तरी सुद्धा फल प्राप्त होतं. तशी काही आख्यानं आली भागवतामध्ये की ही ऐकली ना तरी माणसाला फल प्राप्त. काही लोकांना कुंडलीमध्ये जे ग्रह असतात त्याची बाधा असते. काही लोकांच्याकडून पूर्वजांचं कर्म करायचं राहून गेलेलं असतं, किंवा व्यवस्थित कर्म घडलेलं नसतं, श्राद्ध. काही दोष असतात कुंडलीमध्ये. कोणाला मंगळाचा दोष असतो, कोणाला कालसर्प नावाचा दोष असतो, कोणाला काही दोष असतो. तर केवळ श्रवणाच्या द्वारे व्यवस्थित अनुष्ठानपूर्वक जर श्रवण केलं तर सगळे दोष निवृत्त होतात. असा अनुभव आलाय बऱ्याच लोकांचा. केवळ श्रवणाच्या द्वारे सगळे दोष निवृत्त करण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे. आणि म्हणून अनेक कथा सांगितल्या. त्याच्यामध्ये शेवट हे गोकर्ण उपाख्यान सांगितलं की केवळ भक्ती ज्ञान वैराग्य मिळतं असं नाही. एखादा दुर्जन असला तर त्याचाही उद्धार होऊन जातो. एखादा दुर्गती गेलेला जीव असेल, दुर्गतीला गेलेला, त्याचा सुद्धा उद्धार हे भागवत केवळ श्रवणाच्या द्वारे करतं. दुर्गतीला गेलेलं कोण होतं त्याच्याकरता हे गोकर्णाचं उपाख्यान सांगितलंय. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारदः श्रौत स्मार्तेषु निष्णातो द्वितीयेव भास्करः. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. धुंदुली नावाची त्यांची पत्नी होती. संसार म्हटला का याच्यामध्ये काही कमी जास्त राहत असत. असा कोणाचाच संसार नाही की ज्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे. देवाचा जरी संसार असला तरी याच्यामध्ये सुद्धा काही ना काही कमी असतं. म्हणून शक्यतो प्रयत्न चांगल्यासाठी करत राहावं, परंतु आहे त्याच्यामध्ये माणसाने आपलं समाधान करावं. देवाच्या इच्छेत आपली इच्छा मिळवून टाकावी. का मनुष्याला दुःख होतं? आपण देवाच्या इच्छेत आपली इच्छा मिळवून जगत नाही म्हणून. आपल्याला वाटतं सगळंच आपल्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे. ही सृष्टी कोणाच्या इच्छेने चालते? आपल्या इच्छेने का देवाच्या इच्छेने? सृष्टी कोणाच्या इच्छेने? आपल्या इच्छेने चालत नाही, देवाच्या इच्छेने. पाऊस पडायचा का न पडायचा हे आपल्या इच्छेवर नाही,
फक्त नाही पडला तरी समाधानी राहायचं की न राहायचं हे आपल्या इच्छेवर. अहो ते देवाचं तरी जाऊ द्या. कधी नोटा बंद होतील काही सांगता येत. आपल्या हातात बऱ्याचशा गोष्टी नाही. तसं संसारामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी सर्वांना मिळत नाही. याचंच नाव संसार आहे. नाही तर मग परमार्थ करायची गरजच राहिली नसती. म्हणून त्याचा जास्त विचार न करता आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहावं. काय काय लोक विचारामुळे दुःखी आहेत जास्त. परिस्थितीपेक्षा विचारामुळे जास्त, त्या परिस्थितीच्या विचारामुळे जास्त दुःखी. अज्ञानी माणसाला डबल दुःख असतं बरं का. ज्ञानी माणसाला एकच दुःख. दुःखाचा प्रसंग आला तेवढंच दुःख. पण अज्ञानी माणसाला मला दुःख का आलं या विचाराचं आणखीन दुसरं दुःख. एका दुःखाची 10 दुःख. मलाच का आलं, याच्यामुळं आलं आणि त्याच्यामुळं आलं. अज्ञानी मनुष्य दुःखाचे अनेक दुःख तयार करतो. ज्ञानी जो असतो तो दुःखाचं सुद्धा सुख तयार करतो. बरं झालं आपल्या जीवनात दुःख आलं म्हणून आपल्याकडून चांगलं घडलं. हा आत्मदेवाचं हे कथानक सांगितलं ह्याच्या करताच. त्याच्या जीवनामध्ये त्याला संतती नव्हती. तो विचारी होता, सत्संग करणारा होता. तो म्हणायचा बरं झालं देवाने आपल्याला मोकळं ठेवलं आपलं भजन करायला. त्याची पत्नी जी होती ती कधी सत्संगाला जायची नाही. आणि सत्संगाला जर मनुष्य गेला नाही तर त्याचा स्वभाव विचित्र बनतो. दुःखाचं मनुष्य दुःख करत, ती सारखी दुःख करत राहायची, त्याला बोलत राहायची, काय तुम्ही करत नाही. त्याने सगळे प्रयत्न केले पण काही त्याला यश आलं नाही. शेवटी त्या पत्नीच्या त्या दुःखामुळे, त्रासामुळे त्याला असं वाटलं आता जाऊ दे, आपलं हे शरीरच संपून टाकायचं. निघाला आत्महत्या करायला. माणसाला जर दुःखाचा अतिरेक झाला, सत्संग नसेल, विचार चांगले नसेल तर चांगले चांगले लोक सुद्धा आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. मनुष्याने जीवनामध्ये कधीच आत्महत्या करू नये. किती दुःख येऊ द्या, काही घडू द्या, कधी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये. कारण आत्महत्या करणारा त्याला शास्त्रात प्रायश्चित्त नाही सांगितलं. कुठलाही दोष घडू द्या, कितीही दुःख येऊ द्या, त्याला प्रायश्चित्त आहे. भगवंताचं नामस्मरण. नामस्मरण केलं की सगळं निवृत्त होतं. पश्चातापूर्वक ज्याने नामस्मरण केलं, चिंतन केलं, तो सगळ्या दोषातून मुक्त होतो. पण माणसाला जर अति दुःख सहनच झालं नाही आणि त्यावेळेस जर आधार मिळाला नाही तर मनुष्य तिकडे होतो. एवढा चांगला आत्मदेव आणि कुशाल आत्महत्या करायला गेला. एक सरोवर पाहिलं जंगलामध्ये आणि त्याच्यात उडी टाकणार, तेवढ्यात त्याचं भाग्य काय असेल, समोर एक साधू बसलेले दिसले. म्हटलं जाऊ दे आता मरायचंयच ना, त्यांचं दर्शन करून मरू. तेवढी तरी त्याला सुबुद्धी सुचली. गेला, दर्शन केलं. महाराजांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कुणीतरी दुःखी दिसतोय, संसारातला कष्टी जीव दिसतोय. विचारलं बाळा बेटा दुःख आहे का तुला, काही दुःख आहे का असं विचारल्याबरोबर इतका रडायला लागला. किं ब्रवीमि ऋषे दुःखं पूर्वपापेन संचितं मदीया पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुञ्जते. काय माझ्या दुःखाचं वर्णन करू. त्यांनी सगळी दुःखाचा पाडा वाचायला. मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे, मला ते दुःख आहे, मला ते. जगात माझ्यासारखा दुसरा दुःखीच नाही. म्हटले अरे तुला कोणी सांगितलं, तुझं अज्ञान आहे. अरे जगात प्रत्येकाला काही ना काही दुःख असतंच. नाही मला संतती नाही. तुला कोणी सांगितलं की जे संततीवान आहेत ते फार सुखी आहेत म्हणून. मी तुला असे कितीतरी दाखवतो की ते रडतायत, ते उगच आपल्याला संतती झाली म्हणून. असे सुद्धा मी तुला दाखवतो. सगळ्यांची तशी आहे असं नाही, पण बरेच लोक असे सुद्धा आहेत त्यांना संततीपासूनच जास्त त्रास आहे, संततीपासूनच जास्त दुःख आहे. म्हणून हे बघ, असेल तरी देवाची कृपा मानावी, नसेल तरी देवाची कृपा मानावी. ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले असू द्यावे समाधान.
आनंदी तैसे राहावे ठेविले आनंद तैसे राहावे. या जन्मातच नाही ते म्हणले तुला 7 जन्मपर्यंत संतती नाही. मग तर म्हटलं आता तुमच्या समोर डोकं फोडून मरतो म्हटलं. मला संतती जर नाही मिळाली तर मी आत्महत्या करील. उपदेश त्याला पटला नाही. उपदेश पटण्यासाठी सुद्धा एक योग्य वेळ यावी लागते. तो म्हटला मला तुमचा उपदेश तत्वज्ञान ऐकायचं नाही. संसारामध्ये जर माझ्यात व्यवस्थित नसेल तर मी सुखी होऊ शकत नाही. ऋषींनी विचार केला, त्या साधूने विचार केला काय करावं, याला उपदेश काय कळणार नाही. अशा माणसांना ते संसारातलंच काहीतरी थोडं द्यावं लागतं तेव्हा ते खुश होऊन जातात. ते म्हटले काय, एक इकडे ये म्हटले. एक आंब्याचं फळ घेतलं. म्हटले जा हा आंबा घेऊन जा घरी, तुझ्या पत्नीला खायला दे, तुला एक चांगला मुलगा होईल. कोणी असं म्हणेल का हो आंबा दिला आणि कसं काय त्याला मुलगा होईल. आंब्यामध्ये महत्व नाही. त्या आंब्याच्या मागे त्या साधूने आपला संकल्प लावला, याला मुलगा झाला पाहिजे म्हणून. ते साधू संत जे असतात त्यांच्या जीवनात काही तप असतं आणि त्यांच्या वाणीला धार आलेली असते. एखाद्याने आपल्याकरता जर शुभ संकल्प केला आणि ती व्यक्ती जर चांगली असेल, तपस्वी असेल, तर चांगल्या घटना आपल्या जीवनात घडायला लागतात. संकल्पामध्ये फार मोठी शक्ती असते. म्हणून आपल्याला चांगला आशीर्वाद देणारे, चांगला संकल्प करणारे लोक आपल्या जीवनात पाहिजे. घरी आला, पत्नीला ते दिलं, पण पत्नीचा विश्वास कशावरच नव्हता. तर्क कुतर्क करणारी होती. मी खाणार म्हटले, तुम्ही जावा. बहिणीला बोलवलं, तिची बहीण सुद्धा तिच्यासारखीच होती. असं मुलं आंबा खाऊन कुठं मुलं होत असतात का, जाऊ दे मुर्दे. ती म्हटली मला आता मुलगा होणार आहे, माझ्याकडे मुलं भरपूर आहेत पण पैसे नाहीत. ती बहीण म्हणते तुझ्याकडे पैसे भरपूर आहेत पण काय नाही, मुलं नाहीत. मग आपण काय करू, मी मुलगा तुला आणून देते, त्याच्या मोबदल्यात तू मला पैसे दे. अगं पण हा माझा मुलगा आहे असं कसं लोक समजतील. म्हणले त्याला एक मी तुला युक्ती सांगते. काय, तुझ्या पोटावर कपडे बांधून घे, मला मुलगा झाला का गुपचूप तुला आणून देईल आणि तू सांगायचं मलाच मुलगा झाला म्हणून. मी तुझ्या घरी राहील, त्याला दूध पाजील. म्हटले पण हे आंब्याचं काय करायचं. म्हटले प्रयोग करू आपण, आंबा गाईला खाऊ घालू. म्हटले बघू तर काय होतंय. नंतर घडल्याप्रमाणे ती बहिणीला मुलगा झाला, तिने इथं आणून दिला. तो आंबा होता तो गाईला खाऊ घातला. मुलगा झाला म्हणून त्या आत्मदेवाला खूप आनंद झाला. तो त्या बहिणीचा मुलगा होता. पण आश्चर्य असं घडलं, त्या गायीच्या गोठ्यामध्ये गायीला एक मुलगा झाला. त्याचे कान गायीसारखे आणि शरीर सगळं माणसासारखं. त्यालाही पाहण्याकरता लोकांची गर्दी. त्याला घरी आणलं आणि दोघांचं नामकरण एकत्रच करायचं ठरवलं. पहिल्यांदा त्या गायीच्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. गोकर्ण नाव ठेवलं. आणि त्यानंतर आपल्या मुलाचं नाव ठेवायचं म्हणून तो आत्मदेव पुढं झाला. ब्राह्मणांना म्हटलं ठेवा माझ्या मुलाचं नाव काय. ती पत्नी होती त्याची, ती पुढे आली, म्हटली माझं नाव आहे धुंदुली, माझ्या मुलाहून माझ्या मुलाचं नाव ठेवलं पाहिजे धुंदुकारी. त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. त्याची आई दुष्ट होती, त्याच्यामुळे दुष्टच त्या संस्कारातला असल्यामुळे तो धुंदुकारी जो होता तो दुष्ट झाला. गोकर्ण पंडितो ज्ञानी, पेटी वाजवा. धुंदुकारी महाखला, स्नान शौच क्रियाहीनो, दुर्भक्षी क्रोधवर्धिता, दुष्परिग्रह करता च शवहस्तेन भोजनम, चौर सर्व जनद्वेषी, परवेश्म प्रदीपकः. चोर झाला, जार झाला, तो इतका वाईट वागायला लागला. धुंदुकारी मोठा झाल्यानंतर सगळ्या गावामध्ये लोक त्रस्त होऊन गेले. सगळं गाव एकत्र झालं आणि त्या आत्मदेवाला सांगितलं एक तर तुमचा पोरगा राहील नाही तर आम्ही राहू. आत्मदेवाने धुंदुकारीला बोलवलं. बाबा विचारलं का रे बाळा, का असं करतोस, का लोकांना त्रास देतो. त्याने हातात काठी घेतली. म्हटलं बघितली का काठी, मला तू काय बोलायचं नाही तर मी तुला काठीनेच बदुडून काढीन. म्हाताऱ्या म्हटलं. आणि थोडस जास्तच आत्मदेव बोलला तर धुंदुकारीने पुढचं काम सुरू. मग रडायला लागला. त्या साधूंनी सांगितलं होतं तेच बरोबर होतं. आपण विनाकारण या फंदामध्ये पडलो. कुठं जाऊ, काय करू, लोकांना मी कसं तोंड दाखवू. रडायला लागला. तेवढ्यामध्ये गोकर्ण आला, हात धरला. बाबा का रडता. गोपाल भगवान की.
बाबा का रडता तुम्ही? अरे बाबा, ह्या धुंदुकारीमुळे मी त्रस्त झालो, मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही याने, काय करू? ले बाबा, याच्यामुळे तुम्हाला दुःख नाही, मग तुमची आसक्ती तुम्हाला रडवते, तुमचं अज्ञान तुम्हाला रडवतं. हा माझा मुलगा आहे, चांगला वागला पाहिजे, प्रयत्न तुम्ही केले चांगल्यासाठी, एवढं सगळं करून जर तो वाईट वागत असेल ना, द्याना सोडून संबंध. माणसाला आसक्ती सुटत नाही, त्याच्यामुळे रडावं लागतं. तो म्हणायला लागला, बाबा ह्या धुंदुकारीचं तर सोडाच, पण या देहाची सुद्धा आसक्ती धरू नका. हा देह तरी कसा आहे? देहे स्तिमांस रुधिरे अभिमतिम त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठः. आज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. भैरवी भैरवी कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृग जळमात जायला लया, मृग जळमात जायला लया. बाबा तुमचा संसार आता पूर्ण झाला, आता तुम्ही जर परत आसक्ती धरली तर तुम्हाला रडावं लागेल, कारण हा सगळा संसारच आसार आहे, अशाश्वत आहे, कधी काय घडेल, कधी कोण जाईल काही सांगता येत नाही. व्यवहाराकरता हे सगळं आहे, ठीक आहे, व्यवहाराकरता आनंदी राहावं, सर्वांशी प्रेमाने वागावं, पण फाजील आसक्ती माणसाच्या जीवनात दुःख देते. हा असला तरच मी सुखी, तो असला तरच मी सुखी, कोणीच कोणाबरोबर कायम राहणार. आज संयोग आहे, उद्या वियोग होणार आहे, म्हणून याच्याकरता बाबा आता तुम्ही एक काम करा, सगळ्यांची आसक्ती सोडा. धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान जहि काम तृष्णा अन्यश्च दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोहो नितराम पिबत्वम. भगवंताच्या कथेमध्ये चिंतनात तुम्ही लक्ष लावा. उपदेश पटला आणि आत्मदेवाने सगळ्यांची आसक्ती सोडली, वनात निघून गेला, मुक्त झाला. आत्मदेव गेल्यानंतर धुंदुकारी एकटाच घरी राहिला, आईला त्रास द्यायला लागला, त्याच्या आईने आत्महत्या केली. कोणीच त्याच्यावर अंकुश नाही. धुंदुकारी वाईट वागायला लागला, 5 वेश्या घरामध्ये आणल्या, लुटालूट करायचा, डाके टाकायचा, खूप दुराचार करायचा. त्या वेश्यांनी एक दिवशी विचार केला, एक दिवशी याला राजा पकडेल आणि याच्याबरोबर आपल्याला दंड बसेल, म्हणून झोपलेला असताना त्या वेश्याने त्याला खाटेला बांधलं, त्याचा गळा ओढून मारण्याचा प्रयत्न केला. मरत नव्हता म्हणून विस्तव आणले आणि त्याच्या तोंडात घातले. आरडत ओरडत तो धुंदुकारी मरण पावला, घरातच खड्डा खोदला आणि त्याला पुरून टाकलं. हे वेश्यात होत्या, बाहेर निघून गेल्या. गोकर्णाला बातमी कळाली, आपला भाऊ मरण पावला, म्हणून त्याने गयेला श्राद्ध केलं. फिरत फिरत गोकर्ण एक दिवशी आपल्या घरी आलेला होता, तेव्हा रात्रीचा झोपलेला असताना त्याने काही विचित्र आवाज वगैरे ऐकले, विचित्र दृश्य पाहिले. आता लोक विचारतात हे भूत बीत आहे का? आपल्याला तर काय अजून दिसलं नाही बरं का. कोणाला दिसलं असेल, कोणाला अनुभव आला असेल, पण शास्त्राने ते मानलेलं आहे. मी एक दिवशी भंडाता त्यांना सहज विचारलं, तात्या हे भूतं कितं आजकाल राहिली नाही? ते म्हणले राहिलीच नाही, सगळी पळून गेली. म्हटलं का बरं? म्हटली माणसंच भूतासारखी वागायला लागली, पळून गेली म्हणे.
भूत वगैरे म्हणजे काय? विनाकारण कुठल्याही वाईट गोष्टीचं चिंतन घडणं, एखाद्या वाईट विचारांचा प्रभाव आपल्यावर पडणं, हेच भूतप्रेत आहे. तेव्हा चांगलं ज्याचं मन, शुद्ध ज्याचं मन असेल त्याच्यावर हा प्रभाव पडत नाही. गोकर्ण म्हणायला लागला, कोण आहेस तू? मला का त्रास देतोस? माझ्या समोर का येत नाही? तर म्हटलं, मी तुझा भाऊ आहे, मी दुर्गतीला गेलेलो आहे, मला तू या वाईट त्या पिशाच्य योनीतून तू मला मुक्त कर. असं म्हटल्यानंतर गोकर्ण म्हणला, अरे मी तुझ्याकरता गईला श्राद्ध केलं. ते म्हटले, गईच्या श्राद्धाने काय होणार नाही, याच्याकरता तुला काहीतरी नवीन उपाय करावा लागेल. काय करू? भावाच्या मुक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळ्या लोकांना विचारलं, माझ्या भावाची मुक्ती करायची, काय करायचं? गईला तर श्राद्ध झालं. म्हटले, गईला श्राद्ध होऊन जर करता आली नाही मुक्ती तर आम्ही नाही सांगू शकत. गोकर्ण विचारात पडला, सूर्याला थांबवलं. सूर्यदेवाने सांगितलं, याच्या मुक्ती करता तू भागवताचं आयोजन कर. त्या 7 दिवसाच्या कथेने हा भागवताने मुक्त होईल. आणि खरोखर गोकर्णाने भागवताचं आयोजन केलं. सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं. एका बांबूमध्ये हा धुंदुकारी सुद्धा येऊन बसला वायूच्या शरीरामध्ये. पहिल्या दिवसाची कथा झाली, बांबूची गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. 7 दिवसामध्ये त्या बांबूच्या 7 गाठी फुटल्या आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. त्याला गोकर्णाने विचारलं, तू कोण? म्हटला, मी तुझा भाऊ आहे. श्रवणाने मी त्या ठिकाणी मुक्त झालो. तसं आपल्या जीवनामध्ये आपण श्रवण जर केलं, 7 गाठी फुटतात. म्हणजे सप्तपाशातून हा जो जीव आहे हा मुक्त होतो आणि भगवत स्वरूप होऊन जातो. अशी ही श्रीमद भागवताची कथा आहे, आपल्याला ऐकायची. आजची वेळ आपली संपली, थोडीशी जास्त वेळ घेतली. उद्या मात्र वेळ काय कथेची, 2ला फार ऊन आहे हो, इथं गरम होईल फार. चालेल का? बघा, मला काही नाही, मी 2ला येऊ शकतो. हा चालेल? 2:30 करू, 2:30ला करू. 2:30ला बरोबर कथा या ठिकाणी प्रारंभ होईल. आणि सर्वांनी आपण यायचंय, आपले आजूबाजूचे सर्व लोक आहेत त्यांनाही घेऊन यायचंय. 2 मिनिट भगवंताचं चिंतन करूया, आरतीची तयारी होईल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. आज या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्याकरता ज्यांनी आंबेजोगाईमध्ये भजनाचं रोप लावलं असं म्हणायला हरकत नाही. आणि ते रोप इवलेशे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. सगळी मंडळी तयार झाली, त्याच्यामुळे हे कार्यक्रम घडतात बरं का. आमच्या मातृशक्तीमध्ये फार मोठी शक्ती आहे. यांनी जर ठरवलं तर काय होऊ शकतं. तिकडचं भागवत इकडं आलं आंबेजोगाईला. त्याच्यामुळे गुरुजी या ठिकाणी ज्यांनी हे काम केलं, असे असणारे गुरुजी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. म्हणून गुरुजींचा सत्कार गुरुजींच्या हस्ते, बरं, पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आपल्याला बसून जर कंटाळा आला असेल, आपण उभं राहू शकता. उद्यापासून मधलं जे भजन आहे ते उभं राहूनच घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे तुम्हाला जास्त कंटाळा येणार नाही. तू बंद केलं का? सांग का नाही.